नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. आपण आता मुळशी क्रॉस करून पुढं आलेलो आहे. म्हणजे थोड्याच वेळात आपण आता दामिनी घाटामध्ये पण लागणार आहोत. मित्रांनो, एक विचित्र अनुभव म्हणजे आता आपण रोडनी मुळशी दामिनी घाटातून आपण चाललेलो आहे. म्हणजे मुळशी रोडने चाललेलो आहे. अक्षरशः म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आता, म्हणजे रस्ता सिंगल आहे आपला मुळशीचा. ओव्हरटेक एवढं खराब करतात. तुम्हाला मी नक्कीच तो व्हिडिओ मी तुम्हाला हे करेल, दाखवेल, तुम्हाला अपलोड करेल आपण. म्हणजे ओव्हरटेक करतात की विचारू शकत नाही असं. म्हणजे काय लोक आहेत गाडीमध्ये, बरं 6-7 लोक आहेत गाडीमध्ये आपल्या. तर आपण डायरेक्ट 4 गाड्या सोडून डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट अंगावर दे. बरं ठीक आहे, अंगावर येतो तर काही हरकत नाही आहे, पण तेवढं एकटा असेल तर मर ना तू दुसरीकडे. हां, जा खाली कुठं तरी मर तिकडे जाऊन. पण मग आपल्याबरोबर 4 लोक आहे, 6 लोक आहेत बरोबर गाडीमध्ये. बरं कशी गाडी चालवली पाहिजे? घाट रस्ता आहे, कशी गाडी चालवली पाहिजे? मित्रांनो, खूपच खराब गाडी चालवतात. म्हणजे काही आता मी तर कंटिन्यू हॉर्न हे वाजवतच चाललेलो आहे. म्हणजे कोण कसं काय येतं आहे काही गॅरंटीच नाही आहे. आणि आताच आज रविवार असल्यामुळं सगळी पुण्याकडं येणारी गर्दी खूप आहे. गर्दी तुम्हाला मी तेही दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, हे पहा, ही सगळी पुण्याला येणारी सगळी गर्दी आहे इकडे. आता एखादा हा बहादर बघा आता काय म्हणजे कशी गाडी चालवतात. बरं ओव्हरटेक कसं करायचं हे यांना कळत नाही आहे. बरं गाडी पळवायची म्हणून पळवायची, उद्या काय झालं की मग म्हणजे समोरच्याही व्यक्तीला दोष आणि आपणही, म्हणजे आपलंही नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसान. म्हणजे आपल्या गाडीचं नुकसान आहेच, पण दुसऱ्याच्या गाडीचंही, समोरच्या गाडीचं पण नुकसान त्यातमध्ये. बरं त्यातमध्ये तू मरतोय का मला काय होतं आहे ह्या गोष्टी माहीत नसतात. खूपच वाईट अशी परिस्थिती. गर्दी किती बघा. आता खाली धरण परिसर आहे, तर छोटंसं एक हॉटेल आहे. इथं लोकांची गर्दी खूपच आहे. सनसेट होतोय आता, त्यामुळे लोक पण खूप आहेत. नाही पण आता खूपच नवीन ड्रायव्हर चालले आहेत. नाईटला पण फुल लाईट देऊन चालतात. आणि काही तर बहादर असे आहेत की आपल्या गाडीला जरी म्हणजे आता एखाद्या गाडीचं नाव नाही घेत, पण गाडी घेतल्यानंतर अशी समजतात की 8-8, 5-5, 6-6 लाईटी अशा लाईटने लावतात. तसं काही म्हणजे काय बोलायचंच नाही. समोरच्याला काय त्रास होतो त्या लाईटचा हे असं हेच करू शकत नाही. परत तुझ्या गाडीला लावल्यात म्हणून तू हो चला हाय. मला तर वाटतं आहे ना, यांच्यावर अशी कारवाई केली पाहिजे भरपूर मोठी. आता मध्ये गुजरात असेल, केरळ असेल, या साईडला ज्या हायबीम लाईट असतील म्हणजे आणि फुल लाईट ज्यांनी कटआउट वगैरे टाकलेले आहेत, ज्या कंपनीचे असतील तर त्या गाड्यांना काही प्रॉब्लेम होता. पण ज्या बस असेल, ट्रॅव्हल असतील, कार असतील, डायरेक्ट हेडलाईट फोडत होते पोलीसवाले. तसं आपल्या महाराष्ट्रात केलं पाहिजे. हायबीम लाईट दिसली की डायरेक्ट तोडायची, हेडलाईटच फोडून टाकायची. त्याला दिसलंच नाही पाहिजे पुढं. अशा गोष्टी केल्या पाहिजे. बाकी गर्दी इकडे 5:15 झालेले आहेत. पुढे आपल्या पुढं ट्रकवाला असल्यामुळे समोरचा गाडीवाला घाबरूनच चालतोय त्याला. सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे. 5:15 झाल्यात. अजून आपण दामिनी घाट आपल्याला अजून लागलेला नाही आहे.
दामिनी घाट, दामिनी नाही, तामिनी. ते आता काय आहे, दामिनीचे येतं म्हणजे ते अर्थ थोडासा वेगळा. मित्रांनो, आपण आता दामिनी घाटात पोचतोय आणि एक चांगलाच एक विषय आहे, त्याबद्दल पण थोडंसं बोलूया मित्रांनो. काय 5:30 झालेलं आहे. थोडं आता घाटामध्ये अंधार पडायचा वेळ होत आला आहे. जास्ती नाही आहे, उजेड अजून आहे. समोरून गाड्या येणाऱ्या तर खूपच जोरात अशा येतात, काय आता बोलायचं नाही आहे. सिंगल छोटा, त्यातमध्ये समोरच्या गाड्या फास्ट येतात. विषय असा होता की आताच मधी आता दामिनी घाटावरून मला म्हणजे आठवलं असं किंवा चला आपण थोडीशी चर्चा करावी ह्या विषयी थोडंसं, म्हणून तुमच्यापुढं विचार मांडतो फक्त. आता मध्येच थोड्या दिवसापूर्वी थार गाडीचा म्हणजे खूप सगळीकडं त्याच बातम्या फिरत होत्या. पहिलं त्या मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुढच्या बाबतीत असं होऊ नये आणि कुणाच्याही घरच्यांवरती अशी वेळ येऊ नये, कारण खूपच म्हणजे तरुण मुलं होते. काय आता वेळेने गळा घातला असंही असू शकतं. मित्रांनो, त्याबद्दल मी आता व्हिडिओ पण खूप पाहितले. खूपच वाईट अशा लोकांच्या कमेंट होत्या. तर मी सुद्धा ड्रायव्हिंग करतो, बरेच लोक ड्रायव्हिंग करतात. ड्रायव्हिंगमध्ये काही चुका होतात, काय खूप म्हणजे रोडवरती कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि घाट रस्ता आहे, त्यामुळं काही कसं कधी काय होईल याचं काही सांगता येत नाही. कमेंट खूप घाणेरड्या होत्या, तर अशा कमेंट करू नका, कारण वेळ ही कधी कुणासुद्धा येऊ शकते. कर्म चुकत नाही कोणाचं, त्यामुळं अशा कमेंट करू नका. खूप वाईट वाटलं. तर चुकी कुणाची तर ह्याबद्दल माहीत नाही आहे काय असतील, पण जसं आपण आता नवले ब्रिजविषयी बोललो तसंच थोडं घाटाविषयी पण थोडंसं चर्चा करूया. पण आता मी गाडी चालवत आहे, तर समोरून एवढी लोक जोरात येतात, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये पण जजमेंटमध्ये पण समजा तो त्यांना वाचवाय जर गेला असेल आणि तसंच जर खाली गेला असेल, असे पण काही कारणं, भरपूर कारणं आहेत त्यातमध्ये, खूप काही गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे मित्रांनो, अनुभव हा पाहिजे गाडी चालवताना. म्हणजे गाडी चालवायचा अनुभव हा खूप कडक पाहिजे घाटात वगैरे. आता आत्ताचे नवीन चालक आहेत, ते काही बोलायचंच नाही. नवीन चालकांचं कशीही गाडी चालवतात, काय अनुभव नसतात, काय नसतात. आत्ता मी ह्याला गेलो होतो संभाजीनगरला, म्हणजे पैठणच्या तिकडे गेलो होतो मी संभाजीनगरवरून. तर काय झालं, माझ्या म्हणजे मी लेफ्ट साईडने चाललेलो, समोरून ट्रकवाला येत होता आणि स्पीड ब्रेकर होते. ट्रकवाल्याने काय केलं, ब्रेक मारलं, स्पीड कमी केलं त्याचं. मागून होता वॅगनरवाला, एवढ्या जोरात जाऊन धडकला त्याला. म्हणजे त्याला तो एवढा फास्ट जोरात होता तेवढ्या, म्हणजे वॅगनरवाला, की डायरेक्ट जाऊन त्याला धडकणं मागून. मग त्याला गाडी कंट्रोल गाडी झालेली नाही त्याला, म्हणजे वॅगनरवाल्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मागून जाऊन धडकला तो. तर त्याचं एवढं नुकसान झालं, सगळं बोनेट वगैरे सगळं रेडिएटर सगळं असं पूर्ण हे आलं. एअरबॅग ओपन झाल्या, त्याच्या काच फुटली, खूप काय झालं. आणि ट्रकवाला धडकल्यामुळं रोड सोडून तो खाली गेला, बराच खाली गेला. तर मी ज्यावेळेस पूर्ण जाऊन फिरून आलो, म्हणजेच माझं काम झालं वगैरे तिथलं, तर मी दुपारी 4:30-5च्या वेळेस मी त्या ठिकाणी आलो. तर त्यावेळेस ते
वॅगनर वगैरे इथून काढली होती आणि ट्रक 2 क्रेन लावून ट्रक बाहेर काढत होते. तर ट्रकचंही नुकसान झालं. पुढचं तो रोडच्या खाली गेल्यामुळे त्याचे ते बंपर वगैरे बोनेट काय असेल ते हे झालं, त्याचं नुकसान झालं त्याचं भरपूर, वॅगनर झालं. तर माझं एकच म्हणणं आहे की समोरच्या गाडीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये कमीत कमी तुम्ही एक 10-15 मीटरचं अंतर ठेवा तुम्ही, जेणेकरून बा त्यांनी जरी ब्रेक मारलं तरी आपल्याला इथून कंट्रोल गाडी होऊ शकते. एकदम चिटकून गाडी चालवू नका, जेणेकरून आपलंही नुकसान त्याचंही नुकसान. परत तो एक किस्सा झाला, तो एक झाला. आणि दुसरा, ज्यावेळेस मी ह्याला आलो अहिल्यानगर बायपासला आलो, म्हणजे मी पैठण मार्गे गेलो होतो. तर नगर बायपासला आल्यानंतर पुढं गेल्यानंतर एक हुंदाईची गाडी होती, ओरा म्हणून, खूप जोरात गेला स्पीडमध्ये. एवढ्या स्पीडमध्ये गेला कारण तो रस्ता एकदम म्हणजे गर्दी नव्हती रोडला, बायपासला, नगर बायपासला गर्दी नाही आहे, त्यामुळे तो एवढ्या जोरात गेला फास्टमध्ये. आणि पुढं ट्रॅक्टरवाला चालला होता. मी स्लोमध्ये होतो, मी एवढा स्पीडमध्ये नव्हतो. माझ्या आधीच जस्ट तो मला ओव्हरटेक करून गेला होता तो तेवढ्या स्पीडमध्ये. आणि मग पुढं गेल्यानंतर अक्षरशः ते ट्रॅक्टरला जाऊन धडकला तो वेबसाईटने. कसा धडकला हे माहीत नाही मला, म्हणजे तो माझ्यासमोर अपघात झाला होता, पण जस्ट माझ्यासमोर, म्हणजे त्यातून लोक, तो चालक असेल किंवा तो मालक असेल किंवा मागं फॅमिली होती, तर ती बाहेर पडत होती. आणि ट्रॅक्टरचं एवढं नुकसान झालं होतं, तो रोड सोडून असं पलीकडच्या साईडला जाऊन 2-4 पलटी मारून तो हे झाला होता. बरं त्यातमध्ये त्या ड्रायव्हरला लागलं होतं, बरं इथं लेफ्ट साईडला जो बसला त्याला लागलं होतं. ह्याच्या एअरबॅग ओपन झाल्या, ह्याचं सगळं बंपर बोनेट सगळं एवढं भलं मोठं त्याचं नुकसान झालं. म्हणजे त्याचं चूक कोणाची. बरं आता वॅगनरमधलं पण होतं, तर वॅगनरमध्ये पण चूक, मी तर असंच म्हणतो की आपण अंतर ठेवलं पाहिजे आपल्या गाडीमध्ये आणि त्या गाडीमध्ये, पुढच्या गाडीमध्ये ना आपल्या गाडीमध्ये 10 ते 12 मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला गाडी कंट्रोल होईल. ह्या पद्धतीने आपण हे केलं पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे. म्हणजे तो अचानक जरी थांबला तरी आपल्याला ब्रेक मारून आपण तेवढं कंट्रोल झालं पाहिजे. बरं ठीक आहे, आपल्याला मागून पण आपल्याला एक हे झालं पाहिजे की मागचा किती स्पीडने येतो आहे. म्हणजे आपण जर त्या गाडी आपल्या गाडी तेवढं अंतर ठेवलं तर मागचाही तो तेवढं अंतर ठेवून चालतो, किंवा तेवढं अंतर ठेवत नाही पण ठीक आहे, तो कंट्रोल काही माहीत नाही मागच्याचं कसं आहे ते, पण आपण शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करायचा, एवढा आहे. पण आता हा ओरावाला त्याला कसा धडकला, आता तो मागून जाऊन धडकतोय म्हणजे चूक मागच्याची असते, पुढची चुकी नसते. बरं पुढच्याला जर काही झालं, अचानक कोण आडवं आलं तर तो ब्रेक मारणारच आहे, असं नाही की तो ब्रेक मारू शकत नाही. बरं त्यात रोड एकदम मोकळा होता, हायवे होता, तर ते जाऊन त्याला ट्रॅक्टरचं काय जाऊन मागून धडकला. म्हणजे मला तर असं वाटतं की बाबा कारवाल्याची चुकी असू शकते, कारण रोडला तर गाड्या काही नव्हत्या, 2-3 ट्रॅक्टरने पलट्या मारल्या होत्या, बाजूला जाऊन तो असा हे झाला होता. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की बाबा वाहने हळू चालवा, स्लो चालवा, कारण हे जीवन पुन्हा नाही. मी आता ऑल इंडिया म्हणजे भरपूर फिरलेलो आहे, खूप ड्रायव्हिंगचा पण एक्सपिरियन्स भरपूर आहे. मी शक्यतो बाय रोडच, कुठं जायचं असेल तर बाय रोड जातोच. आता मध्ये झारखंडला पण, रांचीला पण गेलो होतो बाय रोड, 2100-2200 किलोमीटर मी गेलो होतो, नॉनस्टॉप गेलो होतो. तुम्ही व्हिडिओ पहा माझा, त्यातमध्ये आपण नॉनस्टॉप गेलेलो आहे. फक्त जेवायला वगैरे काय नाश्त्याला असेल, काही बाथरूम यासाठीच आपण थांबत होतो. म्हणजे असं नाही की बाबा मी हे, पण आपलं एक हे पहा, आता समोर आता धामणी घाटाचे येतं बघा, स्पीड ब्रेकर केलेले आहेत, तुम्हाला मी ते पण दाखवतो तुम्हाला. हे बा आता इथं समोर स्पीड ब्रेकर केलेले आहेत. परत आता एकदम लेवलमध्ये होतं रस्ता, सगळ्या गाड्या थांबल्या का नाही. म्हणजे जे आपण आता नवले ब्रिजला आपण जे आता चर्चा करत होतो, तर इथं थोडं रस्त्याचं पण इथं काम, खड्डा आणि पुढं स्पीड ब्रेकर, असं ह्या प्रकारे खड्डा असल्यामुळे एकदम वाहनाचा स्पीड कमी झाला. म्हणजे एवढ्या जोरात होत्या गाड्या तर एकदम स्पीड कमी झालं. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे
की तुम्ही ज्यावेळेस स्पीड ब्रेकर करता त्यावेळेस समोरच्याला आहे ना तुम्हाला गाडीचं म्हणजे स्पीड हे कमीच करायला लागतं. म्हणजे असं माझं म्हणणं आहे किंवा तुम्ही स्पीड ब्रेकर जर बसवले तर आता कसं तुम्ही बघितलं की एकदम सगळ्याच आता हा किती जोरात गेला बघा, आता हा पण जोरात गेला आहे, हा पण तिथं गेल्यानंतर त्याला स्पीड हे कमीच करणं आहे. कारण जर स्पीड कमी केलं नाही तो आदळणार आहे जोरात. हे अशी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्या गाडीची काळजी असते, आपली काळजी असते. बस चला ठीक आहे, म्हणजे ते स्पीड हे कमीच होतं तशा ठिकाणी स्पीड ब्रेकर केला तर. म्हणजे आता एक तुम्ही लाईव्ह पण बघितलं, स्पीड ब्रेकर पूर्ण कमी केलं होतं, म्हणजे स्पीड हे सगळं कमी झालं होतं स्पीड ब्रेकर असल्यामुळं. आता आपण दामिनी घाटातच पुढं दामिनी घाट सुरू होतो आहे, आपण बघूया. खूपच दुःखद अशी बातमी झाली होती. समोर बघा कसे डोंगर आहेत. पावसाळ्याचं एवढं वातावरण इकडं भारी असतं. म्हणजे मी येतोच पावसाळ्याचं 3-4 वेळा मी येतोच इकडे. धबधबे असतात, हिरवंगार असं वातावरण. आता पण सगळे झाडं असे हिरवीगार आहेत, डोंगर पण एकदम हिरवंगार आहे, सगळं एकदम भारी. आता तामिनी घाट सुरू झालेला आहे आणि बघा सनसेट पॉईंट कसा एकदम भारी आहे सनसेट इथं. तामिनी घाट चालू झालेला आहे मित्रांनो. आणि किती असा अवघड असा तामिनी घाट आहे. रस्ता खूप सुंदर आहे, म्हणजे पुढे खड्डे नाही काय नाही, एकदम भारी असा रस्ता आहे. म्हणजे आपण मुळशी सोडल्यानंतर नेटवर्कचा इश्यू हा येतो येतं. नेटवर्क हा सिमला म्हणजे आता जिओचं होतं माझं आणि एअरटेलचं असल्यामुळे तरी दोन्हीला पण रेंज अजिबात नव्हती. काही महाभाग गाडी जरा फारच वेगळ्या पद्धतीने चालवतात, काही व्यवस्थित चालवतात. फक्त आपण व्हिडिओ करण्याचं एकच कारण किंवा गाड्या हळू चालवा, गाड्या जोरात चालू नका. कारण आता ते कधी काय होईल काही सांगता येत नाही. काळजी घ्या घाटामध्ये सगळ्यांनी. समोरचा जर अंगावर आला तर ठीक आहे, जाऊन दे त्याला. बघा किती व्यवस्थित चाललं आहे. कुठून गेलता हे माहीत नाही आपल्याला. सनसेट एकदम भारी व्ह्यू आहे, खूपच भारी व्ह्यू आहे, खूपच भारी. मला खूप पुढं जायचं असल्यामुळे मी काय आता इथं थांबणार नाही आहे. मला अजून भरपूर लांब जायचं आहे. पण रात्र जर झाली तर धुकं वगैरे फार असतं या साईडला. धुक्याचा खूप प्रॉब्लेम येतो गाडी चालवायला. सनसेट घाटामध्ये गाडी एकदम हळू चालवा, कारण टर्न हे एकदम जागेवर आहेत. फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी थांबलेले आहेत. डोंगर फोडून घाट बनवला आहे. खूपच सुंदर असा तामिनी घाट आहे. रस्ता पहिला खराब होता, पण आता एकदम रस्ता भारी केलेला आहे. वर घाटाच्या अगोदर थोडासा खराब होता मध्ये आधी, आणि आपल्या मुळशीच्या तिथेही रस्ता खराब होता. आताही रस्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे. खूपच छान असा रस्ता झाला आहे.
यासाठीच मी तामिनी घाटाचा रस्ता, मुळशी साईडचा रस्ता निवडला. कारण भोर मार्गे, वरंद घाटा मार्गे, कारण तो एकदम त्या रोडला जास्ती वाहतूक नसते. दिवसा असतं म्हणजे आपण त्या मार्गे गेलो असतो, नंतर रात्र होणार होती. त्यामुळं आपण म्हणलं चला आपण ह्या मार्गे जाऊया. असं एवढं अंतर तरी पाहिजे. म्हणजे आता त्या गाडी माझ्या गाडीमध्ये केवढं अंतर आहे बघा. एवढं अंतर हे पाहिजेलच. कारण तो जर त्यांनी जर ब्रेक मारलं तर मला पण ब्रेक मारता आलं पाहिजे. मला ही गाडी कंट्रोल झाली पाहिजे तेवढी. त्यासाठी एवढं अंतर ठेवून गाडी चालवाच. त्याची ड्रायव्हिंग मस्त आहे, व्यवस्थित चाललाय. अनुभवी असू शकतो, माहीत नाही मला. झाला एकदम. आता सूर्यास्त 5:45 झाल्यात. सूर्यास्त व्हायला लागलाय. पण एवढ्या उंचावर येतो, डोंगर नसल्यामुळे असं एकदम भारी दिसतो. असं लाल एकदम असं जाळ कसा असतो असा दिसतोय तो, लाल भडक. बाईकवाल्यांना विनंती बाबा, बाईकवाल्यांना हेल्मेट घाला. हेल्मेट असं हातात नको घालत जाऊ बाबा. हेल्मेट घालून गाडी चालवत जावा. डोकं फार महत्वाचं आहे. तर हा न्यूट्रलमध्ये चाललेला दिसतोय मला, असं वाटतंय. हा हेल्मेट पण घातलेलं नाही, गाडी बंद करून चाललाय. ठीक आहे, बाईक आहे म्हणलं काय त्याला तो हे करू शकतो. पण कार बंद करून चालू नका. कारण कारमध्ये पॉवर स्टेअरिंग वगैरे असतं, तर ती चालूमध्येच पॉवर स्टेअरिंग, तुम्ही गाडी बंद केली तर पॉवर स्टेअरिंग लॉक होतं. त्यामुळं गाडी ही बंद करून चालू नका. उताराने गाडी चालूच राहू द्या, न्यूट्रल करू नका गाडी. बेस्ट. लाईट झालंय मला, फुल लाईट. वा वा, रायडर लोकांचं एकदम बेस्ट आहे, मस्त आहे. म्हणजे हेल्मेट वगैरे सगळं सेफ्टी, गुडघा सेफ्टी, हाताचे बोटं सेफ्टी, सगळं सेफ्टी, काही ठेवत नाहीत. पॅक असतात, पॅक एकदम. गाड्या पण तशा असतात ना, एकदम 600, 800, 1200 cc काय गाड्या असतात. तामिनी घाटामध्ये आपण काय करायचं. काही संपलेला नाही आहे. सगळे मंकी वगैरे माकडं आहेत सगळे इथं. ते खायला पण टाकतो ना, त्यामुळे ते थांबतात बाजूला. रस्ता कसाही असो, पण गाडी चालवणारा अनुभवी पाहिजे. आता ठीक आहे, आता अनुभवावरून तुम्हाला एक, आपण जर कुठं आता काही बऱ्याच ठिकाणी आपण ड्रायव्हर हे बदली घेऊन जातो. घाट संपलेला आहे आणि बघा गर्दी किती आहे. आता सगळी इथं थांबलेली नाश्ता, चहा, पाणी वगैरे करण्यासाठी. पुण्याकडे जाणारी आपली सगळी पुणेकर मंडळी, बाहेरची मंडळी असते ना काही. चौकात जावा सगळ्यांनी, पुण्याला व्यवस्थित पोचा, गाडी हळू चालवा. आपण आता पुढे गेल्यावर डावीकडे आपण वळणार आहोत. आता इथं
गर्दी लागलेली आहे आपल्याला थोडी इथं चौकामध्ये. तर गर्दी असणारच आहे, कारण आता हे सगळे चहा नाश्ता पाण्याला सगळे थांबणारी, थोडं रेस्ट 10-15 मिनटाचा थोडासा. अरे हळू दादा, हळू, नीट जा बाबा. हॉर्न वाजून कुठं एवढं जोरात हॉर्न वाजून काय होणार आहे? बरं त्याला पण जायचं आहे, पुढं निघाल्यानंतर थोडा हॉर्न वाजवतोय. चौकाशा बाबा, रस्ता जावा 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 जावा. पहिलं चालणाऱ्या लोकांना प्राधान्य द्या, त्यांना जाऊन द्या. चालणारे लोक गेले म्हणजे कसं, थांब मित्रा MH 42 वाला थांब जरा, काही करू नका. बेस्ट. हा पण रस्ता एकदम भारी झालेला आहे. आणि आपण आता MIDC मध्ये आपण आलेलो आहे. MIDC बघा आता काय आहे, 2 वे आहे तरी सिंगल रस्त्याला लोक येतातच. काय करायचं, पलीकडचा रस्ता चालू आहे तर ह्या रस्त्याला पण लोक गाड्या चालवतात. तर आपण आता तामिनी घाट उतरून खाली येऊन आपण आता लेफ्ट साईडला टर्न घेतलेला आहे अकोलीकडे. किती वाजतात बघूया आपल्याला. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण असेच अजून चांगले व्हिडिओ बनवू. आणि काही शंका असतील, काही ड्रायव्हिंगबद्दल काय असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण त्याविषयी एखादा व्हिडिओ बनवूच. थँक्यू.